माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाइन बनवण्यासाठी। हा आपला ब्लाउज पीस आहे। आता आपल्याला अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। उंची आपण इथं 14 घेतलेली आहे ब्लाउजची, रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे टोटल। आता गळ्यासाठी इथं मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 घेतलेली आहे। उंची आपण इथं घेणार आहोत 10 इंच। तर अशा प्रकारे पट्टीने रेष मारून घेऊया। तर अशा प्रकारे आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। चौकोनी गळ्यावर आपण इथं डिझाइन बनवणार आहोत। आता आपल्याला गळा जो आहे कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे अस्तरवरती। आता आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवून साइडला पिन लावून घ्यायचा आहे। जेव्हा आपण टिप टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण इथं साइडला पिन लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथं 3 पिना लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे। तर पूर्ण गळ्याला आपण अशाच प्रकारे इथं टिप मारून घेऊया। अगदी सावकाशपणे, आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे। गळ्याला आपण इथं टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साइडला इथं टिप मारून घ्यायचा आहे ब्लाउजच्या। तर खालच्या साइडला पण आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउजचा जो कपडा आहे आतला गळ्याचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथं। तर अशा प्रकारे जो कपडा आहे आतला कट करून घेऊया इथं। त्यानंतर आपण इथं साइडला छोटे छोटे कट देऊया। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे ब्लाउज आणि अस्तर आपण इथं पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं खालच्या साइडला आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे खालच्या साइडला इथं आपण दाब टिप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साइडला पण इथं दाब टिप मारून घेऊया। टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी सावकाशपणे आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे। तर गळ्याला पण आपण इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपला ब्लाउजचा गळा जो तयार झालेला आहे। आता खालच्या साइडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साइडला अर्धा इंचवर आणि वरच्या साइडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। दुसऱ्या साइडला पण सेम अशाच प्रकारे आपल्याला टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे। ब्लाउजचा जो गळा आहे आपला इथं तयार झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला डिझाइन बनवायला घेऊया। डिझाइन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचा लेस घेतलेला आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आपण इथे कॅनव्हास पट्टी घेतलेला आहे। लेसच्या आतल्या साइडला ठेवून आपल्याला लेस जे आहे डबल फोल्ड करून त्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। कॅनव्हास पट्टी जे आपण इथं आतल्या साइडला ठेवून वरच्या साइडला इथं लेसवरती आपण फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे एक आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पट्टीला डबल फोल्ड करून इथं सेंटर मध्ये कट मारून घेऊया। तर अशा प्रकारे सुंदर असे 2 लेसचे पट्टी तयार करून घेतलेले आहे। आता पट्टीवरती आपल्याला इथं डिझाइन बनवायला घ्यायचं आहे। चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला इथं वरच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे। तर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे त्रिकोणी शेप करून वरच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे।
तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन बनवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पट्टीच्या खालच्या साईडला ठेवून याला टिप मारून घ्यायचा आहे। तर एक एक करून आपल्याला अशाच प्रकारे जे त्रिकोणी शेपचा डिझाईन आपल्याला पट्टीच्या खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एक पट्टी जी आहे आपण इथं तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही जे पट्ट्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहे, बघू शकता खूप सुंदर दिसत आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक फ्लावर बनवून घ्यायचा आहे। फ्लावर बनवण्यासाठी आपण ब्लाउजचा आणि अस्तरचा कपडा जे कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे ब्लाउजचा जो कपडा आहे आपल्याला अस्तरच्या वरती ठेवून टिप मारून घ्यायचा आहे साइडनं। तर अशा प्रकारे पूर्ण साइडला आपण टिप मारून घेऊया। त्यानंतर आपल्याला अस्तरच्या सेंटरमध्ये कट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा जो आहे तो पलटून घेऊया। तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे आपण। आता आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून सेंटरमध्ये टिप मारून घ्यायचा आहे। तर आपण इथं फ्लावर जे तयार करून घेतलेला आहे। आता जो आपण इथं पट्टी तयार केलेली आहे आपल्याला ब्लाउजच्या गळ्याला लावून घेऊया। तर अशा प्रकारे ब्लाउजचा जो गळा आहे आपल्याला इथं पट्टी जे ठेवून लावून घ्यायचा आहे। गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपल्याला ही जी पट्टी आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे। खालच्या साईडला आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेऊया वरच्या साईडला। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे एका साईडला पण इथं पट्टी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण इथं पट्टी जे लावून घ्यायचा आहे अशाच प्रकारे। पट्टी जे आहे आपली अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे। तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया। दोन्ही पट्ट्या जो आपण इथं गळ्याला लावून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला जे फ्लावर बनवलेले आहे इथं खालच्या साईडला इथं लावून घ्यायचा आहे सुई दोऱ्याने। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फ्लावरला 2-3 टाके मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे खालच्या साईडला जे आहे आपण फ्लावर लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथं सिंपल लटकन बनवून घेतलेलं आहे, वरच्या साईडला लावून घेऊया। त्यानंतर अशा प्रकारे आपण दोरी जे वरच्या साईडला बांधून घेऊया। आता फ्लावरवरती आपल्याला इथे एक बटन लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जो सुंदर आपला ब्लाउजचा डिझाइन जो आहे तयार झालेला आहे, अगदी कमी वेळेत आणि नवीन लुक मध्ये। तर बघू शकता डिझाइन जे आहे खूप सुंदर दिसत आहे। आपली फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे। बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावर अशी डिझाइन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाइनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा। खूप सुंदर दिसत आहे। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। डिझाइन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की डिझाइन कसा झालेला आहे। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।